तर नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण यांनी बंजारा भाषेमधून नागरिकांशी संवाद साधलेला आहे। श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत। मी तुमची मुलगी कुटुंब मानून मला आशीर्वाद द्या असं श्रीजया चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। सध्या विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत। अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया यांनी राजकारणामध्ये येण्याचे संकेत दिले। तर श्रीजया चव्हाणांच्या माध्यमातून नवं नेतृत्व समोर येतंय असं तुषार राठोड यांनी म्हटलंय। अत्रच बोलूचू संत सेवालाल महाराजांना आशीर्वाद आजी मारा गोर बंजारा समाज साथ हमेर परिवार सोबत हमेशा रहेलू हीच सेवालाल महाराज चरणी प्रार्थना सुद्धा करचू। मी एवढंच बोलते की मां पण तमार गामेर बेटी छू, मां पर तमारा आशीर्वाद रहे दो। शंकररावजी चव्हाण साहेब असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, यांनी अनेक वर्षे आपली सेवा केली। आता त्यांची पुढची पिढी ही आपल्यासाठी सेवेमध्ये आपल्याला येणार आहे। कुमारी श्रीजया चव्हाण यांच्या रूपानं एक नवीन नेतृत्व या विधानसभेतून उभं राहणार आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व बंजारा बांधवांनी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये श्रीजया चव्हाण यांच्या पाठीशी उभं राहावं, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं अशी सर्व समाज बांधवांना या निमित्तानं मी विनंती करतो।